मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पवईतील 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू। पोलिसांच्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू। मुलांना वाचवताना पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल आर्यावर गोळी चालवली। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपी रोहित आर्यानं मुलांना वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं। 6 दिवसांपासून शूटिंग सुरू असल्याची माहिती आरोपीकडून पोलिसांनी एअर गन आणि केमिकल जप्त केलंय। आत्महत्या करण्यापेक्षा मी प्लॅन केला, मला काही लोकांशी बोलायचंय। व्हिडिओ रेकॉर्ड करत आरोपी रोहित आर्याची भूमिका। स्टुडिओला आग लावण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओमध्ये उल्लेख। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर रोहित आर्यानं संबंधित विभागाशी बोलावं, केसरकरांची प्रतिक्रिया। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर मधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टामध्ये जावं लागणार। धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयावर मी असमाधानी, कायदेशीर बाजू तपासावी लागणार। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी धंगेकरांकडून पोलिसात तक्रारही दाखल। जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब। जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप। संबंध नसताना माझं नाव सोडलं, मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने अटकेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद। दोषींना सोडणार नाही, कोणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवारांचा कुटुंबियांना शब्द। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणाची कुटुंबियांकडून माहिती घेतली। फलटण आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम। सरकारने मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार, अंधारेंचा इशारा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।